नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दैनिक सिटी न्यूजचे भाकीत ठरले खरे. अखेर मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली. पुसद तालुक्यातील शेंबाळ पिपरी गोडाऊनला आग, 40 लाखाचा मुद्देमाल जळून खाक. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा रद्द. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे मुंबईत परत. मनोहर जोशी यांची राजकीय वाटचाल प्रेरणादायी. प्रकाश आंबेडकरांनी वाहिली आदरांजली. मूर्तिजापूर मार्गावरील गतिरोधक बनला धोकादायक. संबंधित यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष. आता सविस्तर बातम्या. अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची प्रतीक्षा अखेर संपली असून कविता द्विवेदी यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकीय कारभार आता कोण पाहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत होत्या. याबाबत दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये अकोला मनपा आयुक्त या पदावर त्या रुजू झाल्या होत्या. जवळपास 2.5 वर्ष त्यांनी मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळला. 2.5 वर्ष एखादी मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळला. याआधी कोणत्याही अधिकाऱ्याने सलग 2.5 वर्ष सेवा दिली नाही. लवकरच अकोला महानगरपालिकेला नवीन आयुक्त येतील. मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचारी वेतनाची गाडी रुळावर आणली होती. तसेच प्रशासक म्हणून काम केले. या अगोदरच लोकसभा निवडणुकीपूर्वी आयुक्तांच्या बदलीचे संकेत दिसून येत असल्याची बातमी आरआरसी न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती. हे विशेष. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे आज गोडाऊनला अचानक आग लागल्याने आगीत 40 लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार शेंबाळ पिंपरीतील रहिवासी गोपाल अरुण पेदे यांचे दुकान व गोडाऊन हिंगोली रोडवर आहे. त्यांनी कर्ज काढून दुकान व प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू केले होते. परंतु आज पहाटे 4च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे भीषण आगीत दुकान व गोडाऊनमधील संपूर्ण माल आगीत राख झाला. यात 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार कदम, तलाठी अविनाश आडे, सरपंच महल्ले व पोलीस कर्मचारी हजर झाले होते आणि कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. किती वाजता लागली साधारण? आग सकाळी 3:30-4च्या दशकात चालू झाली. माझे शेजारी गजानन गराड यांचा मला फोन आला, जळालेलं मध्ये दुकानमध्ये दिसत आहे. तेव्हा मी लगेच आलो. पण ते प्लास्टिकचे मॅन्युफॅक्चरिंगचे जे बनलेला माल होता त्याच्यामुळं आग आम्हाला समजा आवरली नाही. आम्ही 2-3 जण होतो. त्याच्यानंतर सगळे आलेच मदतीला. पण ती आग एवढी वाढली होती त्यामध्ये सगळं जळून खाक झालं. ते सगळं माल वगैरे, माझे कुत्रे, प्लास्टिकचा माल, दुकानचं शेड, सगळं 40-45 लाखपर्यंत नुकसान झालेलं आहे. शिक्षित तरुणाने बँकेच्या लोनच्या आधारावर आपला जो छोटासा व्यवसाय उभारला, त्याला इतरांच्या धक्क्यामुळे आग लागून जे नुकसान झालेलं आहे याची महसूल प्रशासनाने अहवाल पाठवून त्याला मदत मिळण्यासाठी सहकार्य करण्यासाठी कदम साहेब, NT आडेसाहेब, तलाठी आणि पोलीस पाटील प्रशासन यांनी सहकार्य केलेलंच आहे. यापुढे सुद्धा सहकार्य करावं असं मी त्यांना गावकऱ्यांच्या वतीने सरपंचांना त्यांनी विनंती केली. आगीचं एवढं भयानक स्वरूप होतं की याच्यावर असं म्हणजे काय करावं काय नाही. घरच्यांचा एक रडण्याचा आवाज, आगीचे गोळे पडणे, असं प्रत्यक्ष एवढं होतं की आम्ही कधी बघितलंच नव्हतं एवढी आग. आणि त्याच्यातले सामान, त्याच्यातले कुत्र्यांचा आवाज, हे खूप असं मनाला असं हेलावून सोडणारं होतं. मान्य तहसीलदार साहेब आणि सर्वांनी पोलीस पाटीलांनी बसून पंचनामा वगैरे केला. प्रत्यक्ष दर्शनी पाहून शासनाने त्यांना मदत करावी एवढीच अपेक्षा.
आज सकाळी अंदाजे 4:15 ते 4:30च्या दरम्यान मला भ्रमणदेऊन पोलीस पाटील आणि इतर नागरिकांचा फोन आला. इथे शमापूर इथे गोपाल पेंदे यांच्या दुकानात आग लागल्याबाबत. तर मी ताबडतोब पुसद अग्निशामक दलाला पाचारण केलं आणि गावकऱ्यांनी आधीच आग विझवली होती. त्यानंतर अग्निशामक दलाने सुद्धा पूर्ण आग काबूत आणली व या आगीचा आत्ता पंचनामा केला. आगीत अंदाजे 40 ते 45 लाखाचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवालात निदर्शनास आलं. मदतीचे निकष कसे आहेत की आमच्या तहसीलमार्फत जे सानुग्रह अनुदान मिळते त्या याच्यात हे कुटुंब बसत नाही. कारण दुकानाला आग लागली. जर निराधार कुटुंब झालं तर आम्ही त्यांना सानुग्रह अनुदान देतो. परंतु यांना इन्शुरन्स असल्यामुळे यांनी सबब आमच्या पंचनामाचा आधार घेऊन इन्शुरन्स कंपनीवर क्लेम दाखल करण्यात यावा. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी चिखली मोताळा जनसंवाद सभा झाल्या असून शेगाव मुक्कामी असताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी कळताच उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा दौरा रद्द करत मुंबई गाठली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल चिखली मोताळा आणि जळगाव जामोद येथे जनसंवाद सभा घेतल्या. आज त्यांच्या पुन्हा खामगाव मेहकर आणि सिंदखेड राजा येथे कॉर्नर सभा होणार होत्या. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त येताच उद्धव ठाकरे यांनी सर्व दौरे रद्द करून संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत मुंबई गाठली. यावेळी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गजानन महाराज संस्थान मुख्य निळकंठ पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते. कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवीसुद्धा होते. एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत. हे फार मोठं एक दुर्दैव आहे. आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे. मी आता निघालोच आहे मुंबईला. लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते, आजही आहेत. म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते. पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत सर होते आणि आज पक्षाचं अशी घटना आहे पक्षाची की पक्षामध्ये फुटी झाल्या आहेत. त्याच्यानंतर देखील सर आपल्यासोबतच कायम होते. मग ती उणीव कुठेतरी भासेल का शिवसेनेला? मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी. मनोहर जोशी हे शिवसेना नेत्यामधील पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आजसुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करत आहेत. आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आत्तासुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत नाही, उलट ती वाढते. ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळं धरून पुन्हा शिवसेनेला उभारी देत आहेत. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुरुवात करणारे व शिक्षक म्हणूनही मोठे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे कार्य निश्चितच महत्त्वाचे असून वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी स्वर्गीय मनोहर जोशी यांना आदरांजली वाहिली. मनोहर जोशी यांचे कार्य, कुशलता व त्यांनी केलेले कार्य निश्चितच अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून एक शिक्षक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्षपर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच महत्त्वाचा असून त्यांचे व्यक्तिमत्व राजकारणातील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते अकोला बोलत होते. यावेळी त्यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल आदरांजली व्यक्त करीत राजेंद्र पाटणी हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असल्याची भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे मुंबईमधलं कोहिनूर क्लासेस जे आहेत, या कोहिनूर क्लासेसमध्ये मनोहर जोशी यांनी असताना सुरुवात केली. दादरला पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली आणि त्यातून असताना अनेक विद्यार्थ्यांना बेनिफिट झाला अशी असणारी परिस्थिती आहे. शिक्षक म्हणून हे जे कार्य आहे फार मोठं आहे. नंतर महापौर झाले, मुख्यमंत्री झाले, स्पीकर झाले, अनेक गोष्टी त्यांनी ह्या पदावरती राहताना कुशलतेने हँडल केला असे म्हणेन त्याच्यामध्ये. आणि स्वतःचं असणारं एक बाळासाहेब ठाकरे हे मोठं नाव असतानाही त्यांच्या बरोबरीने असणारं मनोहर जोशी यांचं नाव जे घेतलं जात होतं, त्यातून त्यांचं असणारं कर्तृत्व आहे आणि त्यांची कुशलता जी आहे ती येते. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, निघून गेलेत. त्यांना माझ्या वतीने, कुटुंबाच्या वतीने, पक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. वाशिम जिल्ह्यातले कारंजा ह्या मतदारसंघामध्ये पाटणी हे अनेक वेळा निवडून आले, ते आमदार होते. मी अकोल्यामध्ये 80 साली पहिल्यांदा आलो, त्यावेळेस वाशिममध्ये त्यांची असणारी भेट झाली आणि तिथून जो आमचा प्रवास वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुरुवात झाला, परंतु संबंध हे असणारे कायम राहिले अशी असणारी परिस्थिती आहे. पाटणी हे मनमिळाव व्यक्तिमत्व होतं, सर्वांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व होतं. अचानकपणे त्यांचं असणारं निधन झालंय आणि ही दुःखद घटना असं मी त्या ठिकाणी मानतोय. मतदारसंघापुरतं आणि त्यांच्या चाहत्या नाही, पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने त्यांना आदरांजली आम्ही वाहतो. अशोक वाटिका उड्डाणपुलाखालील मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गतिरोधक दिवसेंदिवस धोकादायक होत चालला असून गतिरोधकावर कुठलीही निशाणी न केल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून संबंधित यंत्रणेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. अशोक वाटिका चौकातील मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगला शेजारी भला मोठा गतिरोधक निर्माण करण्यात आला असून त्यावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेडियम पट्टा नसल्यामुळे हा गतिरोधक नजरेस येत नाही. त्यामुळे वाहनांची अधिक गती असल्याने दररोज लहान मोठे अपघात या गतिरोधकावर होत असून हा गतिरोधक दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात हा गतिरोधक दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित यंत्रणेकडे अनेक तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशा प्रकारचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक दिवसानंतर उड्डाणपुलाखालील मूर्तिजापूरकडे जाणारा रस्ता सुरू झाला खरा, मात्र रस्त्यावरील मोठ्या गतिरोधकामुळे दररोज होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंचा धोका ओळखून स्वतःचे आरमार उभे केले. रयतेच्या डोक्यावरती सुखाचे छत्र निर्माण व्हावे हा स्वराज्याचा उद्देश ठेवून आयुष्यभर रयतेला जपणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते जठारपेठ परिसरात आयोजित शिवजयंती सोहळ्यात बोलत होते. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, अश्वपती, जळपती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्व जाती धर्मांना सोबत घेत त्यांनी अनेक गड किल्ले बांधले, परंतु एकाही गडाला स्वतःचे नाव दिले नाही. अशा शब्दात शिवछत्रपतीची महती राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी वर्णन केले. जठारपेठ परिसरात मराठा एकता सेवा समितीतर्फे आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्यासह श्याम रामभाऊ सुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. तर मंचावर अतिथी म्हणून प्राध्यापक प्रदीप वाघ, प्रमोद देणवे, सुनील फाटकर, ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे, योगेश सुर्वे, दिलीपराव पोळ सावंत, अशोक लहरिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक गणेश शिंदे तर स्वामी विहार सोसायटीचे किशोर शिंगणापूर, देशमुख, वडणकर, गुल्हाणे, गुलाबराव घावट, पुणकर, प्रवीण सिंग यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे तर प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांचे स्वागत स्वामी विहार सोसायटीच्या सर्व महिला मंडळींनी केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी उपस्थित सर्व दखनी मराठा समाज आणि परिसरातील सर्व महिला व पुरुषांना प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केलेल्या एका लहान मुलाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक गणेश शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौरभ यादव यांनी, तर आभार प्रदर्शन श्याम सुर्वे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शिवगर्जनेने झाली. याप्रसंगी शाहीर लुकमान शहा यांच्या पोवाडा गायनाने उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. शिवजयंतीचे आयोजक गणेशराव शिंदे व मराठा एकता समितीतर्फे उपस्थित सर्वांनी स्वरूची भोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाची उपस्थित सर्वांनीच प्रशंसा केली. मनोगत व्यक्त केले असे असणारे विनायकरावजी पवार ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आणि गृहप्रवेश झाला असे असणारे गणेशराव शिंदे, प्राध्यापक प्रदीप वाघ, प्रमोद देणवे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर, जानवर इंगळे, या ठिकाणी ज्ञानेश्वर सुलताने, अशोक लहरिया, सन्मानित व्यासपीठ आणि उपस्थित दोन लक्षामध्ये राहतील, येणाऱ्या काळापर्यंत त्या ठिकाणी राहतील, यांची नावं त्या ठिकाणी या सरळ चिरंतन राहतील. काय का त्यांनी राज्य केलं हे बरोबर आहे, राजेशाही निर्माण केली ही बरोबर आहे. ग्रीन ब्रिगेड व RRC नेटवर्कच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये 500 स्पर्धक सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ RRC मुख्य कार्यालयात पार पडला. शिवजयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची विविध चित्रे साकारली. चित्रकला स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण सोहळा RRC सिटी चॅनल मुख्य कार्यालयात पार पडला. यावेळी चित्रकला स्पर्धेतील 21,000चे पहिले बक्षीस SA कॉन्व्हेंटचा विद्यार्थी कुणाल अजय कळसकार, 11,000चे दुसरे पारितोषिक राजेश्वर कॉन्व्हेंटचा विद्यार्थी प्रथमेश वाडेकर, तर 7,000चे तिसरे बक्षीस जागृती विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी सहारे हिला, तर उत्तेजनार्थ तन्मय इंगळे व मयूर चिलात्रे याला प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रीन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विवेक पारसकर, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, लोकसेवा अकॅडमीचे प्रमुख गजानन वाकुळे, चित्रकला अध्यापक श्री धार्मिक, सिटी न्यूजचे संपादक विवेक राऊत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धेचे आयोजन यशस्वीतेसाठी आकाश दंदी यांच्यासह पूर्ण टीमने मेहनत घेतली. निघून गेलेलं आहे आणि आधुनिक खेळ, आधुनिक मोबाईल ॲप्स त्याचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. हा खूप मोठा गुण आहे. हा गुण आपण जपला पाहिजे. हा गुण जपला जाण्यासाठी आकाश दंदी यांनी जे कार्य केलेलं आहे त्याकरता मी माझ्याकडून जे काही स्पॉन्सरशिप देता आली ती स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला. सुमारे 400 मुलं काल आले होते. त्यांनी खूप जीव ओतून काम केलं. मी सर्वांचे आभार मानतो. सिटी चॅनलचे पण आभार मानतो की असं घडत राहावं. मी तुमच्या सोबत आहे, सदैव सोबत राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही जी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती, या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभाला मला इथं आमंत्रित केलं. त्याकरता मी सर्वप्रथम आकाश दंदी यांचं आभार मानतो आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला पारसकर सर असतील,
आमचे ड्रॉइंगचे सर असतील, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र दिवेकर सर असतील, या सर्वांनी जी मदत या आकाश दंदीला केली आहे आणि ज्या मुलांना हे पारितोषिक मिळालेलं आहे, जवळपास 400 विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला होता. आणि खरं म्हणजे आजच्या काळात तरुण पिढी, विशेष करून 5वी ते 10वी वर्गापर्यंतचे मुलं मोबाईल्सवर जास्त वेळ आपला घालवतात. अशा या कालावधीमध्ये चित्रकला त्यांच्यामध्ये जिवंत राहावी याकरता ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. या दोन्ही सिटी चॅनल आणि पारसकर साहेबांचं मी अभिनंदन करतो. होतं कसं आहे की मी विशेष करून पालकांना म्हणतो, 10वी झालं की प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने इंजिनियर, डॉक्टर किंवा CA बनावं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जावं. पण तुमचे जे पाल्य आहेत, आजचे जे 4-5 आहेत, ते 400 विद्यार्थ्यांना हरवून पहिले 5 आलेले आहेत. त्यांचे कलागुण ओळखणं तुम्हाला फार जरुरी आहे. आणि म्हणून मी पालकांना विनंती करेन, आवाहन करेन की तुमच्या मुलांना तुम्ही भविष्यात पेंटर बनवा. IRC नेटवर्क, ग्रीन ब्रिगेड आणि विविध संस्थांनी जी स्पर्धा आयोजित केली, त्या स्पर्धेत सर्व आयोजकांचं मी इथे अभिनंदन करतो. दरवर्षी विद्यार्थ्यांना अशी संधी उपलब्ध करून द्यावी याबद्दल मी त्यांना पुनश्च विनंती करतो. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथे कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. आहे आणि खूप लोक या स्पर्धेत आले होते आणि स्पर्धा खूप छान झाली. आणि मी या पैशांचं मी माझ्या पप्पा मम्मीला देईन, त्यांना मदत करीन थोडी फार. विज्ञानवादी विचारसरणी राबत कीर्तनातून अध्यात्माची शिकवण देणाऱ्या गाडगे महाराजांची जयंती अकोला शहरात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी शहरात शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या जयघोषाने शहर निनादले होते. समाजाला जागृत करण्याचे काम संतांनी सदैव केले आहे. संत हे खऱ्या अर्थाने लोकशिक्षक आहेत. समाजाला आत्मोन्नतीचे शिक्षण देण्याचे कार्य संत करीत असतात. संत गाडगेबाबांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे असून ईश्वर जिवंत माणसांमध्ये असल्याचे मार्गदर्शन नेहमीच गाडगेबाबांनी केले. रंजल्या गांजल्यांची सेवा, तहानलेल्यांना पाणी व भुकेल्यांना अन्न द्या, हाच खरा मानवधर्म असल्याचे ते म्हणायचे. गाडगेबाबा जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सजविलेल्या पालखीत संत गाडगेबाबांची सुंदर मूर्ती ठेवण्यात आली होती. शोभायात्रेत भजनी मंडळाच्या महिला भजन गात सहभागी झाल्या होत्या. बँड बाजाच्या सुरात निघालेल्या या शोभायात्रेत सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव भुईभार यांनी संत गाडगेबाबांची वेशभूषा साकारली होती. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या जयघोषात श्रीराज राजेश्वर मंदिरापासून आरंभ झालेल्या शोभायात्रेची समाप्ती स्वराज्य भवनात करण्यात आली. अकोला शहरात आधीच पाणी टंचाईच्या झळा, त्यात अनेक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी यामुळे भविष्यात अकोला शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मंगरुळपीर रोडवर मुख्य पाईपलाईनवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोला शहरातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या महान धरणाची मुख्य पाईपलाईन अकोला शहरातील मंगरुळपीर रोड स्थित धाबेकर कॉलनीजवळ क्षतिग्रस्त झाल्याने या ठिकाणी लाखो लिटर पाणी व्यर्थ वाहून जात असून याकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लागताच महान धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात अकोलेकरांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार अकोला ते महान रस्त्याच्या दोन्ही कडेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकलेली असल्याने सदर पाईपलाईन खूप जुनी झाली असल्याने त्यामधील काही ठिकाणची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्याने असे प्रकार घडत असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दैनिक सिटी न्यूजचे भाकीत ठरले खरे. अखेर मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली. पुसद तालुक्यातील शेंबाळ पिपरी गोडाऊनला आग, 40 लाखाचा मुद्देमाल जळून खाक. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा रद्द.
मनोहर जोशी यांच्या निधनामुळे मुंबईत परत. मनोहर जोशी यांची राजकीय वाटचाल प्रेरणादायी, प्रकाश आंबेडकरांनी वाहिली आदरांजली. मूर्तिजापूर मार्गावरील गतिरोधक बनला धोकादायक, संबंधित यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.